हमसे डरता है। भारत माता की, भारत माता की एक करोड़ का वायु करता है। देखिए यहाँ पर कैलाश पाटिल साहब भी पहुंचे, क्या कहेंगे इसके बाद मोर्चे के बारे में? मोर्चा अच्छे काम के लिए है। जो अनऑथराइज फ्रूट वाले जो काटा मारते हैं, काटा मार के जो कॉमन आदमी का नुकसान होता है उसके ऊपर अंकुश आना चाहिए। और जो 15,000 पक्षी मोर्चा ऐसा अनधिकृत फेरी वाले हटाओ और रसोई बाजार बचाओ। 15,400 लोगों का जो सर्वे हुआ है उनका इलेक्शन करना जरूरी है और उनका रिप्रेजेंटेटिव उधर होना जरूरी है। और जो अनऑथराइज और बांग्लादेशी लोग हैं उनको वहां से निकालना जरूरी है। इसके लिए मोर्चा है और अच्छे कॉज के लिए मैं सही दिल से सभी पत्रकार भाइयों का आभार मानता हूं कि उन्होंने अच्छा पॉइंट उठाया और उसमें सर्वपक्षीय लोगों को साथ करके जो अच्छा काम के लिए सब जन साथ है, इसके लिए सबका मैं धन्यवाद भी देता हूं। और ये अच्छी चीज है, होनी चाहिए और उसके लिए प्रशासन भी अपने साथ है, प्रशासन भी वही चाहती है। तो जल्दी से जल्दी होके जो पुराने लोग हैं, जो हमारी पुरानी महिला है, उनको कम से कम पैसा 10 रुपया ही उनका टैक्सेशन रहेगा, वो होना भी जरूरी है। और उसके लिए भी प्रशासन एग्री है तो उसका इम्प्लीमेंटेशन जल्दी होना चाहिए, इतना ही हम चाहते हैं, सब जन वही चाहते हैं। मैडम कहीं ना कहीं पावती को लेकर 2 रुपए की पावती थी, लोग तब से बैठ रहे हैं, तो आज 90 रुपए की हो गई पावती। तो ऐसे ठेकेदारों को क्या संदेश देंगे आप? 2 रुपए पावती थी, वो हमारे पास पावती, इसके लिए मैंने आपको उस दिन दिखाया है कि ये पावती 2 रुपए है, ये हमने दिखाया। लेकिन जब भी नगर परिषद भी नहीं थी, मतलब पंचायत थी, जब भी ब्रिज नहीं था, तभी से लोग उधर बैठ रहे। मतलब इतने 40 साल से पहले लोग उधर अगर बैठ रहे तो अभी सब लोग को फेरी वाले का मुद्दा दिख रहा है कि फेरी वाले अनधिकृत है। तो हम लोग भी बोल रहे हैं, हम लोग का जितने लोग का सर्वे हुआ है वो लोग को उधर हम लोग को हमला रहे। फेरी वाले का सबका कहना क्या है, हमारा जिधर सर्वे हुआ है उधर ही हम लोग को जगह चाहिए, क्योंकि आज 40 साल से उधर सब गांव के भूमिपुत्र महिला लोग हैं हमारे। आज 40 साल से उधर एक जगह पे बैठ के अगर सब्जी बेच रहे तो हम लोग को उधर ही हमारा हक चाहिए। हम वो जगह छोड़ के दूसरी जगह पे जाने वाले नहीं है। महानगर पालिका ने कहीं ना कहीं जोन होकर बनाया है, तो आप वहाँ पर जाने के लिए अभी तक तो जोन नहीं डिक्लेयर किया है। वो महानगर पालिका खाली घुमा कर रहे, खाली महानगर पालिका फक्त हिरवा फिरव करते हैं आणि फेरी वाल्यांची दिशाभूल करते। महानगर पालिका बोलते हैं की फेरी वाला जोन त्यांनी डिक्लेअर केलंय, अजून डिक्लेअर झालेला नाहीये। आपण या मोर्चासाठी सर्वच पक्षांना निवेदन दिलेलं, बहुजन विकास आघाडीच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना देखील निवेदन दिलं। मला आशा होती की ते देखील या मोर्चामध्ये सामील होतील, कारण पत्रकार म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय। खरं तर पत्रकाराचं काम आहे का मोर्चा काढणं, परंतु कुठेतरी असं मला वाटतंय की कोण जर हा विषय हाताळत नसेल। गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी बनवण्यासाठी आम्ही नालासोपारा स्थानकाजवळ गेलो। नालासोपारा स्थानकाजवळ जी काही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली, ती परिस्थिती अशी होती की तिथे बांगलादेशी फेरीवाले कोण आहेत, मग बांगलादेशी फेरीवाल्यांसाठी स्थानिक फेरीवाल्यांना तुम्ही वेटीस धरता, हे पण चुकीचं आहे। स्थानिक फेरीवाले जे 50-50 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ते काम करतायत, ते कधीच काटा मारत नाहीत, उलट किलो मागे थोडासा ग्राम जास्त देतात की नाही। मग त्यांच्यामुळे कुठेतरी यांना त्रास होतोय। हे वारंवार प्रशासनाला दाखवून देखील या सगळ्या संदर्भात आपण पालघरचे खासदार हेमंत विष्णू सावराजी त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांनी त्यांच्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला। आमदार राजनजी नाईक त्यांनी देखील काम करण्याचा प्रयत्न केला। महापौर अजूजी पाटील त्यांनी देखील काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी सगळ्यांनाच फसवतात। अक्षरशः ते तोंडावरती गोड बोलतात आणि मागून या फेरीवाल्यांकडनं हप्ते घेतात। आता मूळ मुद्दा मी तुम्हाला सांगतो, याच्यावरती माझा अभ्यास सुरू आहे, म्हणून हा मोर्चा काढण्याचं कारण आहे। याचं मूळ कारण असं आहे की 15,500 फेरीवाले काही किती झाले होते, 15,400 किती झाले होते 2014, 2015, 2016 आणि आता महानगरपालिकेने सांगण्याप्रमाणे 2017 सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे। तोच आकडा आहे का, आकडा तोच आहे का, आकडा तोच आहे 15। बरोबर आहे। आता निलेश चौधरी जे आहेत काही त्या आजूबाजूला, निलेशजी जरा पुढे ना, कारण
जिथे हे सगळं गोल चालतो हा प्रभाग तुमचा आणि तुम्ही स्थायी समितीचे सदस्य एक मिनिट विषय असा आहे की आपण विरोधी पक्षनेते आहात पाटील साहेब. खरं तर आज या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलण्याचं कारण असं की तुम्ही इकडे आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजवतोय. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. तुम्हाला सांगण्यामागचं कारण असं आहे की आता फेरीवाले 15,500 2017ला पण होते, 2020ला पण होते आणि आज 2026ला पण तेवढेच आहे. परंतु मूळ आकडा जर पाहिला तर 70,000च्या वरती हे फेरीवाले. याचा अर्थ 15,000 जर सोडले तर हे 65,000 आलेत कुठून? हे 55,000 आले कुठून? हे 55,000चा हिशोबच नाहीये. पावतीचे पैसे किती घेतले जातात? 120 रुपये. आता हे जीएसटी भरणारे आहेत का? यांच्या बँकेत अकाउंट पण नाही. जर यांच्या बँकेत अकाउंटच नाही तर त्यांची जीएसटी कशाला घेत आहे? अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मी सगळ्या पक्षाच्या लोकांना निवेदन करतो की आपण सगळ्यांसमोर यावं. भाजपचे लोक इथे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विवेक पवार या पुढे या. विवेक पवारजी, नवीन वैद्यजी, नरेश वैद्यजी, विवेक पवार किंवा सागर सालुंके, उभाटा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जितेंद्र पाटील सगळ्यांना इथे या. कारण असं वाटायला नको की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये महानगरपालिकेने एक मिनिट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी कुठे आहेत? नरेश वैद्यजी, हे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि जोरात बोला. इन्कलाब, अनधिकृत फेरीवाले, वसई विरार, अनधिकृत फेरीवाले हटाव. त्याचबरोबर फेरीवाल्याला संरक्षण मिळालं पाहिजे. रोजगार आमच्या हक्काचा. भूमिपुत्र फेरीवाल्याला संरक्षण मिळालंच पाहिजे. भूमिपुत्र फेरीवाल्यांकडे हप्ते घेणे बंद करा. आयुक्त हमसे डरता है, आयुक्त हमसे डरता है. आयुक्त राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करणं बंद करा. सगळ्यात पहिला हातल विषय 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना मी मनसेमध्ये होतो. जितेंद्र पाटील साहेब तेव्हा आपण हा मुद्दा छेडला होता. प्रफुल्ल ठाकूर साहेब आपण सगळ्यांनी प्रतिनिधित्व केला होता.